मेट्रो सिटी समाचार में आपका स्वागत है। मैं आपके साथ अली इनामदार और आज हम गोरेगांव पूर्व के संतोष नगर विस्तारित बस स्टॉप के बाजू में खड़े हैं और यहाँ पर हम आपको ऐसी चीज़ दिखाना चाहेंगे जो रोड पर जो कचरा है, कचरे के साथ साथ एक बीएमसी का नोटिस है जिस नोटिस पे लिखा है कि यहाँ पर कचरा ना फेंके और कचरा फेंकने को जो आएगा जब बारिश के वक्त में, और बाजू में नाला है, नाले में अगर कोई गिर के घसर के बच्चा हो, बूढ़ा हो, कोई भी इंसान हो, अगर किसी के साथ कोई दुर्घटना होती है तो इसकी जिम्मेदार बीएमसी नहीं होगी, ऐसा बतौर वहाँ पर लिखा है। यहाँ पर नोटिस भी लगा हुआ है। और अभी जो नाला है यहाँ पर हर कोई कचरा फेंकने तो आएगा ही, लेकिन नाला है, बीएमसी को सबसे पहले ये समझना चाहिए। अभी यहाँ पे जो रहवासी है, जो रह रहे हैं हमारे साथ, वो भी मौजूद है। हम उनसे बात करते हैं कि क्या उनको तकलीफ हो रही है, क्या नहीं हो रही है। सर, सबसे पहले नाम बताइए आपका। माझं नाव किशोर मधुकर पुंडे। पुंडे साहब, आप बताइए, जो कचरा है, आप यहाँ रहते हैं, मतलब ये कचरे से क्या तकलीफ है आपको? कचरा म्हणजे इथं काय झालं, शेवटचा बस स्टॉप आहे संतोष नगरचा, तिथं शाळेचे मुलं, कामगार लोकांचं असतं, परत इथं टॅक्सी स्टँड आहे, परत टेम्पो स्टँड आहे आणि इथं थोडं रहिवासी, तर आजूबाजूला रहिवासी पण राहतात, त्यांना खूप त्रास होतो वारंवार। इथल्या लोकांनी पण स्थानिक जे जीओ आहे आपल्या महानगरपालिका दक्षिण विभागातल्या सावंत मॅडम म्हणून आहेत, त्यांना पण तक्रार केल्या, पण त्यांचे काही अधिकारी कोण येत नाही, ना दत्तक वस्तीवाले येत ना। सावंत मॅडम काय बोलले का तुम्हाला? तक्रार केल्यावर पाठवतो, माणसं पाठवतो आणि काय अजून पाठवत नाही। आणि ही समस्या फक्त इथंच नाही आहे, संतोषनगर शेवटच्या बस स्टॉपवर नाही, पूर्ण वार्डात आहे ती। तशी आरे कॉलनीमध्ये पण आहे, 31 नंबर, 32 नंबर, 30 नंबर, 7 नंबर जे आहे त्या जेवढा वार्ड आहे त्या वार्डात ते समजा त्यांच्या दत्तक वस्तीमध्ये ज्यांना दिलं ठेका, ते दत्तक वस्तीवाले काय कामच करत नाही। त्यांचे माणसं असतात, ते माणसांना आम्ही आमच्यासारख्या लोकांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं का ते बोलतात हा करतो आणि करत नाही ना, लोकांचं ऐकून घेत ना, लोकांच्या समस्या सोडत। उद्या आज पावसाचा दिवस आहे, उद्या याच्यामुळे रोगराई होणार, त्याची जिम्मेदारी कोण? मला एक सांगा, ही जी नोटीस लावली आहे बीएमसीने, त्याच्या बाबतीत काय म्हणायचं तुम्हाला? ही नोटीस लावली, तर नोटीस ज्यांनी लावली त्यांनी त्याचे डोळे बंद करून त्यांनी लावली काय? तर कचरा असताना त्यांनी म्हणजे कचरा उचलून नोटीस लावायची ना, नाही तर त्यांचा माणूस दररोज पाठवायचा इथं कचरा गाडीने, तर इथं कचऱ्याचा डब्बा ठेवायचा। आणि तुम्हाला काय वाटतं, हा जो कचरा आहे याच्या बाजूला एक नाला आहे आणि त्याच्यात एक गांभीर्याने पालन करण्याची एक दखल घेतलेली त्यांनी की जबाबदार स्वतः राहणार ना, महानगरपालिका जबाबदार राहणार, याच्या बाबतीत काय बोलणार? आता नाला तर शेवटी हा रस्ता बीएमसीचा आहे, बरोबर, बीएमसीने त्याचा काळजी घेणं गरजेचं आहे। असं बीएमसीचा तर नाला अर्धवट सोडला, उद्या पावसाचं पाणी तुंबलं तर लोक काय पडले, कोण काय झालं, जीवहानी झाली, त्याची जिम्मेदारी घेणार कोण? मग त्यांनी तेच लिहिलंय त्याच्यावर की याच्यात जो काय दुर्घटना झाली कोणासोबत, तर हे स्वतः जबाबदार राहतील। काय राहू शकतात? शेवटी बीएमसीचं काम आहे, त्यांनी दाखवा ना, त्यांनी तिथं काहीतरी हे लावा की बाबा इथं एंट्री नाही म्हणून त्याला बॅरिकेड लावा, असं काहीतरी लावलं तर पाहिजे त्यांनी। म्हणजे तुम्ही कधी बीएमसी वार्डात गेला? पी साऊथ वार्डामध्ये येतो बरोबर? हा, पी दक्षिण विभाग आहे, पी दक्षिण विभाग। मग तुम्ही कधी गेलात का वार्डात? मी वार्डात आमचं नेहमी जाणं येणं असतं। आता आमचं आरे कॉलनीतला पण विषय असा, इथं गोकुळात जाता मध्ये आरेचा जो मेन रस्ता आहे त्याच्यात स्पीड ब्रेकरसाठी आम्ही वार्ड ऑफिसरांना भेटलेलो, तिकडं तो पण विषय होता। माझं नेहमी आमचं भेटणं असतंच। म्हणजे शेवटी तुमचं असं याच्यावर म्हणणं काय की बाबा बीएमसीने जे आता जे आदेश लावले तिथे की तुम्ही इथे कचरा फेकू नका, जेव्हा कचरा फेकत्या वेळेस जर काय दुर्घटना घडली तर याची जबाबदार बीएमसी राहणार नाही, मग तुम्ही याला काय म्हणायचं? म्हणजे तुम्हाला काय बोलायचं? कसं काय म्हणू शकतात बीएमसी राहणार नाही? मग एक शेवटी गव्हर्नमेंट जनतेचा टॅक्स घेतात ना, महानगरपालिकेचे अधिकारी, महानगरपालिका टॅक्स घेते ना, मग त्यांचं काम आहे ना शेवटी हे करणं। आता उद्या इथं काय वॉचमॅन थोडं ठेवणार आहे कोण जनता? ते शेवटी बीएमसीच काम आहे, आणि बीएमसीने ज्यांना ठेका दिला जे रोड साफ करायचा त्यांचं काम आहे। हैदराबाद म्हणून पर्यटन असतं ते महानगरपालिकेचं मेन रस्त्याचं, त्यांचं काम आहे रस्ता साफ करणं। त्या समोरचा वार्ड बघा, मलाडमध्ये येते ती वार्ड, तो त्यांचं साफ आहे, इकडे साफ होते, मग इकडे काय साफ? इकडे हे बीएमसी लक्षण आहे ना मॅडमचं आपल्या। काय मॅडमचं नाव? सावंत मॅडम। सावंत मॅडम। म्हणजे तुम्ही असे तक्रार देऊन कधी म्हणजे हे लोक उचलत नाहीत, बरोबर? आणि समजा काय तिकडचं वार्ड एकदम क्लीन असतं, तर म्हणजे तुम्हाला काय याच्यात भेदभाव वाटतं का? भेदभाव म्हणजे इथल्या ज्या महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे त्या पी दक्षिण विभागातले, त्यांचं लक्ष नाही या वार्डात। अच्छा, असं आमचं म्हणणं आहे। अरे हा इथलाच विषय नाही तर मी आज पहिला पण बोललो तुम्हाला, काय आरे कॉलनीतला पण असाच विषय, तिथं पण असं नाही। आज तुम्ही स्वतः जाऊन बघा आरे कॉलनीचे रस्ते, त्याच्या समोर बाजूला सर्व घाण आहे। आता इथं खालच्या गल्लीतून गेलं ना, इथून वरती ते पुढे बघा सर्व घाण आहे, तिथं त्यांच्या गाड्या येतात, त्या गाड्याच्या तिथं कचरा टाकतात, तो कचरा साफ करायला पण टाइमवर कधी गाड्या येत नाही। चालेल, धन्यवाद साहब। अभी जैसे आपने देखा कि यहाँ पर जो भी रहवासी है उनको इतनी तकलीफ का सामना करना पड़ रहा है, और सबसे अहम बात यह है कि सामने जो वार्ड है वो अलग वार्ड लगता है और ये वार्ड अलग है। तो सामने वाला वार्ड हम बताएंगे आपको, वहाँ पर देखिए एकदम क्लीन वार्ड है,
और यही वार्ड पे इतना गंदगी क्यों, ऐसा एक जो जनता है यहाँ की रहवासी जनता, उनका एक सवाल है बीएमसी से, पी साउथ वार्ड से उनका सवाल है कि जब वो वार्ड क्लीन हो सकता है तो ये वार्ड क्लीन क्यों नहीं हो सकता है। अभी देखते हैं इस खबर के बाद बीएमसी की जो आत्मा है शांत जो सोई हुई है अभी कितनी जागती है, जागरूक होती है। तो ऐसे ही अपडेट्स के लिए बने रहिए मेट्रो सिटी समाचार के साथ। अलीम इनामदार, मुंबई।